तर माझा प्रश्न असा आहे की तुला तुझ्या लाईफमध्ये अशी कोणती गोष्ट तुला अशी चेंज करायची आणि ती कोणती असेल आणि ती काय असेल? आयुषमध्ये लेझीनेस मी तर सांगेन, कारण आय ट्राय टू बी व्हेरी डिसिप्लिन. बट एकदा जर मी लेझी झालो ना, तर माझे केलेले जी कन्सिस्टंट मेहनत असते ती जाते लगेच. म्हणजे अगर इफ आय डू बी कन्सिस्टंट फॉर 10 days, त्यानंतर एक दिवस असा आला की जिथे माझा शेड्यूल मेशअप होतो, मी पूर्ण दिवस लेझी होतो, तर तो कन्सिस्टन्सी मी एक चांगली मेंटेन करावी. थँक्यू 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 सो मच. हॅलो, बोल ना भाई. तर माझा प्रश्न असा आहे की तुझ्या लाईफमध्ये तुला कोणती गोष्ट चेंज करायची आणि ती काय असेल आणि कोणती असेल? ती माझी लेझीनेस असेल, म्हणजे जरा आळशीपणा. आणि बस तेच फक्त जर का चेंज केलं म्हणजे कामं पण जरा लवकर वगैरे होतील, तर म्हणजे लाईफ मध्ये थोडे लवकर चेंजेस होतील. बस एवढंच, अजून असं काय नाही. अजून काय करायचं? अजून जरा स्वतःच्या फिटनेस वरती जरा लक्ष द्यायचं आहे. खरंच चांगली बॉडी तुझी, मला असं वाटतं. बरोबर, थँक्स. बस अजून द्या की फेशियल वगैरे ते थोडं लक्ष द्यायचं, लुक्स मॅक्सिंग वगैरे केली तर बस. आणि अजून असं तर काय नाही, नॉर्मल. थँक्यू आणि ओशन, तू विचार करून तो होता का? हॅलो. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणती गोष्ट चेंज करायची असेल, ती कोणती गोष्ट असेल आणि तुम्ही काय कराल चेंज? मी आता कॉर्पोरेट मध्ये जॉब करते, तर मला स्वतःचा काहीतरी बिझनेस करायला आवडेल, कॉर्पोरेट जॉब सोडून. आवडत नाही, कॉर्पोरेट लाईफ नाही. बस हवा निकल गई. अजून काय चेंज कराल? अजून तर सगळं चांगलंच आहे, फक्त तेच आहे की स्वतःच काहीतरी करायचंय, ना? दुसऱ्याच्या हाताखाली काम नाही. कारण की ना आपल्याला जे आवडत नाही तेच करतो आपण. Yes. हा, गरज आपण असते आपण ना. अनहॅपी राहतो. येस, गरज असते म्हणून माणसाला करावं लागतं. करेल इन फ्युचर मी. नाही, पण तुम्ही कराल मला असं वाटतं, कारण की आपण जो विचार करून तो होतो. हो. तुम्ही नक्की करा मला असं वाटतं. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला की तुमच्या लाईफमध्ये कोणती गोष्ट तुम्हाला चेंज करायची असेल, ओके. तर तुम्ही कोणती गोष्ट चेंज कराल आणि का कराल? फर्स्ट म्हणजे लहानपणापासून म्हणजे माझे वडील वगैरे, तर आम्ही खूप कष्ट मेहनत याच्यातून गेलेलो आहे. हा, अजून बाकी तर काही नाही. माझे ड्रीम आहेत स्वतःचे, बाईक राईड वगैरे, लॉंग ड्राईव्ह. वगैरे. हा, लडाख, परत हे जे किल्ले वगैरे, रायगड वगैरे, हे ते ट्रेकिंगची खूप आवड आहे, ते सुद्धा करायचंय. हॅलो. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणती गोष्ट चेंज करायची असेल, ती कोणती असेल आणि ती काय असेल? चेंज करायचं असेल तर मला माझं स्कूल लाईफ चेंज करायचंय. हा, कारण तेवढा एक्सप्लोज नव्हता. मी गावाकडनं आलेली आहे, तर मे बी इथे आले असते तर खूप अजून पुढे गेली असते आता आहेत त्यापेक्षा. बट माझे वडील टीचर असल्यामुळे बऱ्यापैकी मी आहे, पण याच्यापेक्षा छान झाली असते ऍज पर जेवढे गुण कला आहेत माझ्यात. म्हणजे आम्ही आर्ट टीचर आहोत, आर्ट अँड क्राफ्ट. मी पण ऍक्टर. तुम्हाला काय चेंज करायचं तुमच्या लाईफमध्ये? नाही, बाकी आय एम हॅपी. क्वेश्चन ऐसा है कि आपको आपकी लाइफ में कौन सी चीज ऐसे चेंज करनी है और क्यों करनी है और क्या होगी? फर्स्ट ऑफ ऑल मुझे सबसे ज्यादा है कि मैं कार ड्राइविंग करूं, जो कि मैं नहीं करती हूं. तो मैं सबसे पहले चाहूंगी कि कार ड्राइव करना सीखूं. और मुझे लाइफ में कौन सा चेंज क्या चेंज करना होगा? तो मैं बहुत ज्यादा ट्रैवलिंग करना चाहती हूँ, जो कि मैं जॉब की वजह से नहीं कर पाती हूँ, पर मैंने ऐसा सोचा है फ्यूचर में. जब मैं अभी भी सोचो फ्यूचर में सिर्फ मरना होता है. बिल्कुल नहीं, मैंने सोचा है जैसे ही मैं अपनी रिस्पॉन्सिबिलिटीज से थोड़ा सा आगे जाऊंगी, तब मैं ट्रैवलिंग ज्यादा से ज्यादा करूंगी. और ज्यादा से ज्यादा अभी भी करती हूँ, बट वंस इन अ ईयर करती हूँ. थैंक यू. हेलो. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. हॅलो. हाय. तर माझं तू मराठी झालेल ना? हा, ठीक आहे. तर माझा प्रश्न असा आहे की तुमच्या लाईफमध्ये तुला कोणती अशी गोष्ट चेंज करायची तुमच्या लाईफमध्ये, ती काय असेल आणि कोणती असेल? चेंज करायचं असेल, आता रील बनणार. मी काय करते, मे बी माझ्या लाईफ मध्ये कोण पण येते तर लगेच मी इम्पॉर्टन्स देते आणि ते सगळं कोण करते. येते?
म्हणजे लाईक कोणी पण येतं माझ्याशी नीट बोलते की हाय हॅलो असं असेल तसं तसं पण तू इन्व्हॉल्व होतेस ना त्यामध्ये हो इन्व्हॉल्व होते तर मला ते क्रिएट करतेस ना त्या गोष्टी तेच तर मला ते चेंज करायचंय की मी इम्पॉर्टन्स नको देऊ आणि लाईक पण तू मी ते डायरेक्ट create- अटॅच होते त्या हा, पण वस्तूला तू ते का माहितीये का अटॅच होते कारण क्रिएट करतेस तेच तर क्रिएट ते नको करू. आपण जे क्रिएट करतो वी आर हा मग ते मला चेंज करायचंय मला तर पहिले जास्त अभ्यास करायचा आहे आता खूप जास्तच कमी झालाय तो सुट्टी लागली म्हणून कधी पण उठते कधी पण झोपते काय कंटाळा येतो यासोबत कमी टाइम स्पेंड करायचा जरा पूर्ण दिवस यासोबत असते मम्मी ओरडत बसते नसते माझी एवढंच निकल जाता है तो मुझे मुझे प्रोडक्टिव काम करना है जिससे मुझे थोड़ा प्रॉफिट भी हो और मेरी थोड़ी बॉडी और लाइफस्टाइल भी चेंज हो फिजिक मध्ये चेंजेस करायचे मोस्टली मला कारण की स्टील म्हणजे फिजिक मध्ये कमी पडते माझे थोडे लॅक ऑफ फिजिक्स वगैरे तर मला स्वतःची बॉडी चांगली करायची आहे आणि स्वतःवर लक्ष द्यायचं आहे की लाईक स्वतःवर फोकस राहिलो तर कुठल्या पण कामावर फोकस करता येईल मग इझिली मला काही पण करता येईल आणि होईल ते नक्की होईल कारण की स्वतः फोकस करशील तू जसा विचार करशील तेच होणार तू निगेटिव्ह विचार निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ओके डन ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट तो तिघांना पण तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल तुमच्या आयुष्यात कुठलं चेंज करायचं तुम्ही काय कराल आणि कोणती गोष्ट कराल मी मला वाटतं पॉझिटिव्ह थिंकिंग ही गोष्ट जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे इन टुडेज लाईफ खूप गोष्टी अशा निगेटिव्ह पण घडत असतात अँड इट इज अबाउट एव्हरी वन पण जर आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ऑल टाइम ठेवली तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जो पाहिजे तो बदल घडू शकतो सो इट हॅज अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स हा पप्पांनी राईट बोललं कारण की आता खूप खूप पॉझिटिव्ह खूप राईट आहे गरज आहे तुमचा प्रश्न होता की काय चेंज करायला पाहिजे आम्ही तर मला असं वाटतं की आपल्याला जर ऑन टाइम आपल्याला प्रॉपर जर गायडन्स भेटलं तर आपण चांगलं अजून सक्सेसफुल होऊ शकतो तर मेन प्रॉपर गायडन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर आपल्याला ते नाही मिळत असेल तर आपण नेहमी विचारत राहायला पाहिजे सर्च करत राहायला पाहिजे त्याच्याबद्दल आणि मेन आहे की तुमची थिंकिंग जर तुम्ही तुमचे विचार मोठे ठेवले तर तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही त्या लेवलला जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये आपला कॉन्शियस माइंडचा खूप जास्त इम्पॅक्ट असतो तर तुम्ही एकदम फोर्सफुली बोला तुम्हाला हे मिळणार तर ते नक्की मिळणार आमच्या लाईफ मध्ये खूप वेळा ही सगळ्या गोष्टी झालेल्या आणि आपल्याला काम पण करायला पाहिजे यू शुड लव्ह युअर वर्क व्हॉट एव्हर वर्क यू आर डुईंग तुम्हाला त्याच्यावर कॉन्फिडन्स येईपर्यंत तेवढं काम करा एवढं तुम्हाला एक्सपर्ट बनवा त्या इंडस्ट्रीमध्ये त्या स्किल्स मध्ये की जे काही तुम्हाला अचीव्ह करायचंय ते तुम्ही ऑटोमॅटिकली ते अचीव्ह होईल मीन्स एफर्टलेसली ते झालं पाहिजे सो लव्ह युअर वर्क अँड ब्लेस ऑल एव्हरीथिंग विल बी टेकन केअर बाय गॉड थँक्यू सो मच